नमस्कार सर्वांना नमस्कार. तुमचा टेटचा रिझल्ट लागलेला आहे आणि सगळ्याकडे चर्चा चालू आहे तुमच्या टेटच्या कट ऑफ संदर्भात, टेटचा घोटाळा संदर्भात. आता टेटचा जो घोटाळा झाला त्या संदर्भात एक वेगळं लेक्चर घेणार आहे. नेमक्या मागण्या काय असाव्यात, कशा प्रकारे असावं, कसा रिझल्ट लावला पाहिजे ते सगळं घेतोय. तत्पूर्वी टेट तुमचे मार्क जे आहेत ते कट ऑफ नुसार फायनल आहे. तुमच्या जागा किती येऊ शकतात एक अंदाज. आणि जे काय रोज रोजचं चालू आहे, रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून असेल, टेलिग्राम असेल, तर तुमचे कट ऑफच्या संदर्भात जे काही शंका आहे त्या सगळ्या शंकाचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. टेट मार्क जे आहेत तर तुम्ही मागचे जे काही तुमचे स्टुडंट असतील, ओळखीचे असतील, मित्र असतील, नातेवाईक त्यांना सुद्धा विचारा. ते मागच्या वेळेस सुद्धा खूप लोएस्ट वर तुमचं टेटचं कट ऑफ आहे 1 ते 5 साठी. तर आपण बघूया टेट मार्क्स नुसार तुमचं कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत आहे आणि फायनल एक जर 15,000 जागा आल्या, 16,000 आल्या, 10,000 जागा आल्या तर हे तुमचं शक्यतो जे कट ऑफ आहे कितीपर्यंत असणार आहे. आता हा जो आहे सगळीकडेच रोड मॅप आहे, सगळ्यांकडेच आहे. एकंदरीत किती विद्यार्थी आहेत, स्टुडंट त्यांना मार्क कितीपर्यंत आहेत. पण हे जे आकडे आहेत हे फक्त संख्येचे आकडे आहेत. काय, हे फक्त संख्येचे आकडे आहेत, मार्काचे आकडे आहेत. कुठल्याही कास्टचे, कुठल्याही समांतर आरक्षणचे आकडे नाहीयेत. त्याच्यामुळे तुमचं जे फायनल कट ऑफ आहे साधारणतः या आकड्यानुसार लागणार नाहीये. खूप कमी लागणार आहे का, तर खूप कमीही लागणार नाही. जे तुमचं टेट 2चं आहे त्यापेक्षा 4 मार्क, 5 मार्क, 6 मार्क एवढं एक्स्ट्रा धरा. याच्यापेक्षा जास्त तुमचं कट ऑफ अजिबात जाणार नाहीये. ठीक आहे. खूप चांगल्या प्रकारे मार्क अनेकाला आहेत. अनेक जण रोज त्या संदर्भामध्ये कमेंट करतायत, त्या संदर्भामध्ये रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर माझं काम होईल का. आता एक्झाम दिली, मार्क पडले, निवांत राहा. काम व्हायचं ते तुमच्या जागेवर डिपेंड आहे. आता तुम्ही पाहिलं असेल तर 198 ते 200 मध्ये स्टुडंट कुठलाच नाहीये, परंतु 91 ते 95 मध्ये कुठला स्टुडंट नाहीये. ठीक आहे. तलाठी भरतीसारखे काही नाहीये. परंतु 186 ते 90 या दरम्यान जर पाहिलं असेल तुम्ही एकूण 6 स्टुडंट आहेत. किती आहेत, एकूण 6 स्टुडंट आहेत. तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहे, अजून सबस्क्राईब नसेल चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. त्यासोबत ही टेटची भरती झाली तुमची, तुम्ही शिक्षक होणं म्हणजे सर्व काही नाही, इतरही भरती प्रक्रिया येणार आहेत. जेवढे काही महानगरपालिका बाकी आहेत सगळ्या महानगरपालिकेच्या भरती येणार आहेत. त्यामुळे आपलं टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. तिथं महत्वाच्या सगळ्या भरतीची तुम्हाला माहिती मिळते. त्यासोबत महत्वाचं चालू घडामोडी, जनरल नॉलेज सगळी माहिती आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळते. तो जॉईन करा. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल त्याला एकदा सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या. ठीक आहे. बघा 186 ते 90 च्या दरम्यान एकूण 6 जण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 181 ते 185 मध्ये 6 जण आहेत. ठीक आहे. मग तुमचे हे 6 जण मिळून 12 झालेले आहेत. त्याच्यानंतर 176 ते 180 या दरम्यान 23 जण आहेत. ठीक आहे. म्हणजे 12 12 24, 12 त्रिक 36 आणि एक कमी म्हणजे 35. टोटल तुमचे 176 ते 180 पर्यंत 35 मुलं आहे. 171 ते 175 100 मुलं आहेत. बघा जो तुमचा कट ऑफचा बाऊ केला जातो ना, त्या बाऊ मध्ये तुम्हाला सांगतोय 171 ते 175 100 मुलं आहेत. त्याच्यानंतर 166 ते 170 पर्यंत 230 मुलं आहेत. बघा बाऊ कुठं होते तुम्हाला ते सांगतो. एक सेकंड हा. त्यानंतर पुढचं 161 ते 165 किती स्टुडंट आहेत, 263. टोटल किती, 493 स्टुडंट आहेत. आपण 1000 पर्यंत घेऊ. 156 ते 160 दरम्यान किती आहेत, 894 आहेत. आणि टोटल 151 ते 155 634 आणि टोटल 1568. आता बघूया. बघा आता ज्या काय तुमच्या जागा येतात तुम्हाला काय वाटतं, खूप मुलांना मार्क आहे. खूप म्हणजे किती, 150 ते 155 ही जी मुलं आहेत 150 पेक्षा जास्त आणि सगळे 150 ते 155 150 च्या वर किती 190 पर्यंत किती मुलं आहेत, तर सगळे 1568 पोर आहेत. किती आहेत, 1568 मुलं मुली आहेत. ते अजून थोडस आपण खाली येऊया, 140 पर्यंत येऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल नेमकं मला काय सांगायचंय. मग 146 ते 150 पर्यंत एक 2569 मुलं आहेत. असू द्या. 141 ते 145 पर्यंत एक 4198 मुलं आहेत. आणि 136 ते 140 पर्यंत किती आहेत मुलं, 2397 आणि टोटल 6595 मुलं आहेत. त्याच्यानंतर 131 ते 135 मध्ये येऊ आपण, 3732 मुलं आहेत 131 ते 135 च्या दरम्यान. आणि टोटल किती आहे, तर 10327. ठीक आहे. त्याच्यात थोडस खाली आलं 126 ते 130 एवढे मार्क, 126 पेक्षा जास्त आणि 130 च्या मधामध्ये एक 2252. तर टोटल किती आहेत,
तर 15,579. 15,579 हा तुमचा टोटल आकडा आहे. किती मध्ये मुलांना मार्क आहे? 126 पेक्षा जास्त. किती? 126 पेक्षा जास्त मुलांना 15,579 आहे. समजा आपण 15,000 जरी आकडा धरला की तुमच्या जागा 15,000 यापेक्षा जास्त येतील जागा, काळजी करू नका. आपण जर 15,000 जागा धरल्या, 15,000, तर तुमचं कट ऑफ हे लागेल का रे बाबांनो? 126 ते 130च्या जवळ पण अजिबात लागणार नाही. याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. कोणकोणते मुद्दे क्लिअर करायचे तर बघा, काही मुद्दे क्लिअर करणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. तर कोणकोणते मुद्दे तर बघा, इथं एक किती आहेत? 15,579 मुलं आहेत टोटल. कशामध्ये येते? 126 ते 130. ठीक आहे, म्हणजे 126 प्लस मध्ये जेवढे काय 126च्या वरचे सगळे मिळून मुलं किती आहेत? 15,579 एवढे मुलं आहेत. परंतु मग आता या 15,579 मध्ये कोण कोण आहे ते सांगतो मी तुम्हाला. त्याचं एकदम स्पष्टीकरण सांगतो, म्हणजे तुमचा जो काय याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला की खूप कट ऑफ जाणार आहे, खूप कट ऑफ जाणार आहे, ते सांगतोय. 126 प्लस वाले जे आहेत हे सगळे मिळून 15,579 आहे. याच्यामध्ये कोण आहे? तर नंबर 1, पहिला नंबर 1 चा आहे जे टेट 2 दिलेले आहेत. टेट 2, ठीक आहे, टेट 2 दिलेले आहेत, पण काय? टेट 2 मधून शिक्षक झालेले आहेत. टेट 2 मधून काय ते सध्या शिक्षक म्हणून रुजू आहे. असे किती आहेत सांगतो तुम्हाला. त्यांचं एक साधारणतः टक्केवारीमध्ये त्यांची सुद्धा किती टक्केवारी ते पण मी तुम्हाला सांगतो. नंबर 1 चा मुद्दा, या 126 प्लस मध्ये टेट 2 दिलेले सध्या शिक्षक आहे. मग याच्यामध्ये शिक्षक कोण आहेत? तर पेपर 1 म्हणजे तुमचे 1ली ते 5वी शिक्षक झालेले आहेत. याच्यामध्ये पेपर 2 म्हणजे तुमचे 6वी ते 8वी शिक्षक झालेले आहेत. याच्यामध्ये तुमचं 9वी ते 10वी शिक्षक झालेले आहेत आणि त्यासोबत 11वी ते 12वी सुद्धा शिक्षक झालेले आहेत. याच्यात तुमचे गोर सगळे हे जे एवढे सांगितले मी तुम्हाला, हे सगळे तुमचे झेडपीवर असतील, नगरपालिकेवर असतील, महानगरपालिकेवर असतील किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, पण त्या संस्था 1 रुपया न घेता फ्रीमध्ये त्यांचं काम केलेलं आहे. अशा ज्या काही संस्था आहेत, रयत शिक्षण संस्थासारख्या, स्वामी शिक्षण संस्थासारख्या, या संस्थेवर हे ऑलरेडी जॉबला आहे. 1ली पासून ते 12वी पर्यंत ऑलरेडी जॉबला आहे. त्याच्यानंतर संस्था बघा, ह्याच्यामध्ये टेट 2 दिलेले आहेत, पण ते कशावर आहेत? तर संस्थेवर जॉबला आहे. संस्थावर त्यांचं काम झालेलं आहे, संस्थावर. मग 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12 पर्यंत हे आहे. 1 नंबरच्या मुद्द्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का? जे तुमचे हायएस्ट मार्कवाले जास्त मुलं आहेत, 15,579, त्याच्यामध्ये नंबर 1 चा मुद्दा टेट 2 दिलेले आहेत. त्यात तुमचे नगरपालिका, महानगरपालिका, झेडपी, इतर संस्थावर लागलेले आहेत, गव्हर्नमेंट लागलेले किंवा डोनेशन देऊन लागलेले आहेत, पण तुमच्या त्या पवित्र फोल्डरच्या माध्यमातून तुमच्या टेटच्या मार्कावर लागलेले ही एवढी संख्या. 1 नंबर मुद्दा झाला. दुसरा 2 नंबरचा मुद्दा, आता यामध्ये तुमचे पेपर 1 सध्या सांगतोय, सध्या आता हे लागलेले सोडून दिले आपण, ठीक आहे. पेपर 1 पास झालेले किती आहेत? पेपर 1 पास. त्यानंतर पेपर 2 तुमचा, पेपर 2 पास वाले किती आहेत? त्याच्यामध्ये मग हे डीएड वाले, डीएड वाले पेपर 1 पास वाले किती आहेत? डीएडच पण पेपर 2 पास झालेले किती आहेत? त्याच्यामध्ये फक्त बीएड वाले बघा, फक्त 3 नंबरचा मुद्दा तुमचा, फक्त बीएड पास आहेत, परंतु टेट 2 पास नाही आहेत, पेपर टेटचा 2 पास नाही, असे किती आहेत? त्याच्यानंतर 4 नंबरचा मुद्दा, फक्त डीएडच पास आहे. डीएड मध्ये पेपर 1च पास आहे, डीएड आहे पण पेपर 1 पास नाही, पेपर 2च पास आहे. त्याच्यानंतर फक्त बीएड आहे, ठीक आहे, बीएड आहे आणि बीएड मध्ये पेपर 2 पास आहे, पेपर 2 पास आहे. असे स्टुडंट यामध्ये भरपूर आहेत, भरपूर आहे. आणि बीएड वाले सरासरी टक्केवारी जर मध्ये पाहिलं तुम्ही, तर ज्यांना टक्के जास्त आहे तर मॅथ सायन्स वाले, बीएड आहे, मॅथ सायन्स आहे, यामध्ये सर्वाधिक मार्क वाले हे आहेत. सर्वाधिक मार्क कोणाला आहे? बीएड आहे, मॅथ, त्याच्यामध्ये मॅथ सायन्स आहे. आता याच्यामध्ये ह्या 15,000 जे काय 15,579 मध्ये कुठली कास्ट आहे आपल्याला माहिती आहे का रे भावांनो? कास्ट कुठली? कास्ट अजिबात माहिती नाही. कुठली कास्ट आहे याच्याविषयी आपल्याला अजिबात काहीच माहिती नाहीये.
बघा एक सेकंड. हा, तुमची कास्ट कुठल्या कास्टचे माहितीये का? ओपनचे स्टुडंट किती आहेत, कास्ट मध्ये किती आहेत, म्हणजे कास्ट मध्ये सगळ्या कास्टचे किती आहे. आता कास्ट मध्ये सुद्धा तुमचं समांतर आरक्षणचे किती आहे, समांतर आरक्षण किती माहितीये का? नाही. मग तुम्ही असं तुमचं कट ऑफ डायरेक्ट धरू शकत नाहीये की ओपनचं जे कट ऑफ असणार आहे बघा, हे ओपनचं तुमचं कट ऑफ कितीपर्यंत आहे की एक सेकंड थोडस 126 ते 130 मध्ये. खरं 15,000 जागा धरल्या तर याच्यामध्ये भरपूर जण आहे. काही जण ऑलरेडी शिक्षक म्हणून आहेत एक नंबर पेपरला, त्यांनी फॉर्म भरण्याचं कारण असं आहे की कुठेतरी नागपूरला मराठवाड्यातला एखादा मुलगा नागपूरला लागला असेल, मराठवाड्यातला एखादा मुलगा कोकणामध्ये लागला असेल, मराठवाड्यातला एखादा मुलगा तिकडे जळगावकडे लागला असेल, ठीक आहे, कोकणामध्ये जळगाव तिकडे झाला असेल, परत अमरावती इकडे या साईडला लागला असेल, तिकडे धुळे नंदुरबारकडे लागला असेल, ठीक आहे. आता हे मराठवाडले सेम तिकडे नागपूरचा इकडे मराठवाड्यात लागला असेल, कोकणातला इकडे लागला असेल, जळगावचा इकडे लागला असेल, नंदुरबार इकडे. तर यांनी काय केलं, सगळ्यांनी शिक्षक ऑलरेडी आहेत काही तर मुंबईच्या महानगरपालिका लागलेले, पुण्याच्या महानगरपालिका लागले, नागपूरच्या मनपाला लागलेले, यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. परंतु यांना टेट मध्ये मार्क चांगले आहेत, मागचे जे ऑलरेडी लागले त्यांचे चांगले मार्क होते, यावेळेस सुद्धा त्यांना चांगले मार्क आहेत. यांनी काय केलेलं आहे, आता यांना तर तुमचं मेरिट तर वाढवलंय यात काही शंका नाहीये, पण हे जॉईन होणार आहेत का रे बाबांनो, हे जॉईन होणार आहेत का? तर यांना जर त्यांच्या जवळचं पुन्हा त्यांच्या तिकडचं जर जवळच एखादी संस्था आली तर आणि तरच हे जॉईन होतील. त्याच्यासोबत 1 ते 5 लागले असतील तर 6 ते 8 साठी त्यांचा जास्त प्रयत्न असेल, पण तेवढे मार्क नसतील, 1 ते 5 ला ते लागत असतील, तेवढेच त्यांना मार्क सध्या पडले असतील, तर मग ते इतर कुठं जॉईन न करता सध्या जिथं आहे तिथं जॉईन करतील. यातले काही असतील, भरपूर जण असतील यातले जे त्यांच्या चांगले मार्क आहेत, त्यांच्या गावाकडे इथं जळगाव आहे परंतु इकडे मराठवाड्यातले आहे, तिकडे हिंगोलीचा एखादा आहे, परभणीचा एखादा आहे, ठीक आहे, मुंबईचे आहेत, इकडे लागले, तिकडे जवळ लागत असेल, तर यातले साधारणतः एक 2% जनता जरा ठीक आहे की पुन्हा शिक्षक होऊ शकते, ठीक आहे, जवळ लागले म्हणून शिक्षक होऊ शकते. मग तुमचं मेरिट असं एवढं जाणार नाही, लक्षात ठेवा, एवढं हाय ओपनचं सुद्धा मेरिट जाणार नाही, त्याच्यामध्ये भरपूर आहेत. मागचंच तुम्ही पाहिलं असेल टेट 2 मधलेच भरपूर जण पहिल्या राऊंडलाच गैरहजर होते, वारंवार त्यांनी काढून सुद्धा गैरहजर राहिलेले आहेत. त्या जागा मग कन्व्हर्टेड राऊंड मध्ये अजून सुद्धा कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे भरायचा. टेट 2चाच कन्व्हर्टेड राऊंड अजून पूर्णपणे क्षमतेने भरलेला नाहीये, त्या जागा अजून रिक्त आहेत. त्यात माजी सैनिक जागा यायच्या, रिक्त जागा यायच्या, गैरहजर जागा यांचा नवीन राऊंड परत एक लागायचा आहे, त्याच्यानंतर संस्थेचा आहे. त्याच्यामुळे 126 ते 130 एवढ्या मध्ये तुमचं कट ऑफ लागणार नाही, 115,579 मध्ये. सगळे मुद्दे याच्यामध्ये क्लिअर आहेत तुमचे, कारण इतर भरपूर जण आहेत त्याच्यामध्ये सहज पेपर देणारे आहेत, ऑलरेडी कुठेतरी लागलेले आहे. आणि संख्या बघा, संख्या जी आहे ना, संख्या जास्त तुमची बीएड वाल्यांची जास्त संख्या आहे. बीएड मार्कामध्ये आता जास्त मार्कवाले तुमचे डीएड पेक्षा बीएडचे जे आहेत, तर या बीएडचे जर पाहिलं असेल तुम्ही तर 135 प्लस मध्ये क्रॉस केलेले जे मुलं आहेत, जे स्टुडंट आहे, हे स्टुडंटची संख्या जास्त आहे. सगळ्यात जास्त रेशिओ जो आहे, सरासरी जी आहे टक्केवारी ही मार्क घेण्याची बीएड वाल्यांची आहे. बीएड वाले 135 प्लस वाले जे कुठले असणार आहेत, तर त्याच्यामध्ये जर हे 15,000 आपण 10,000 जोडू, 10,327 एवढे हे किती आहे, तर 131 पेक्षा जास्त आहेत. आपल्याला 135 पाहिजे, हे 136 ते 140 जरी धरले तर 6,595 यापैकी साधारणतः तुमचे 1,000 सुद्धा मुलं काय नसतील की डीएड वाले नसतील. 6,595 मध्ये 1,000 मुलं सुद्धा डीएड वाले नसतील. त्याच्यात मध्ये परत पेपर 1 पास वाले डीएडचा असेल तर त्याचा पेपर 1 पास आहे का, ही एक शंका मोठी आहे. त्याच्यामुळे मेरिट जे 1 ते 5 लागणार आहे, अजिबात ओपनचं 126 130 लागणार नाही. साधारणतः 120 तुमचं हायएस्ट जाऊ शकतं, कारण मागच्या वेळेस तुमचं 115 लागलेलं आहे. ओपन वाल्यांचं मागच्या वेळेस ओबीसी पेक्षा ओपनचं मेरिट कट ऑफ कमी आहे, तर यावेळेस खूप झालं तर 122 मेरिट ओपनचं 1 ते 5 जाऊ शकतं, खूप झालं तर. ओपन वाल्यांचं किती, ओपन वाल्यांचं जनरल वाल्यांचं 122 तुमचं
मेरिट हे 1 ते 5 साठी जाऊ शकतं. 1 ते 5 साठी. या सगळ्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण केलं, तुम्ही सुद्धा व्यवस्थित विश्लेषण केलं, तर तुमच्या लक्षामध्ये या गोष्टी येऊन जातील, की एवढे आकडेवारी आहे, परंतु ही जी आकडेवारी सगळेच जण तिथं जॉइन होत नसतात. तुमचं मेरिट वाढत यात काही शंका नाही. पहिला राउंड आहे. पहिल्या राउंडमध्ये तुमचं जर सिलेक्शन नाही झालं, हरकत नाही. दुसरा राउंड ज्यावेळेस लागेल, त्यावेळेस तुमचं दुसऱ्या राउंडला सिलेक्शन होऊ शकतं. किंवा एकदा सगळं यांनी लावलं, मागच्या सारख्या चुका नाही केल्या, परत कन्व्हर्टर राउंड येईन ते एकदा सरसकट लावून द्या तुमचं. नंतर मग संस्थेत लिस्ट लावा. असं जर केलं यांनी तर चांगलं आहे. पण पहिल्या राउंडला तुमचं नाही झालं तर दुसऱ्या राउंडला नक्की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण पहिल्या राउंडला जेवढे जॉईन नाही झालेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच नाही केलेले, त्या जागा तुमच्या दुसऱ्या राउंडला घेऊ शकतात आणि मग तुमच्या दुसऱ्या राउंडला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर जागाच आली नाही आमच्या. जागाच अजून डिक्लेअर नाही. जागा किती काढणार आहे गव्हर्नमेंट? 10,000 जागा काढणार आहे का? 12,000 जागा काढणार आहे? हेच अजून डिक्लेअर झालेलं नाहीये. मग कशावरून तुम्ही म्हणू शकता आपण एक ढोबळ मानाने आकडा धरला की साधारणतः एक 15,000 प्लस जागा येतील. 15,000 धरून चुल्या. एक ढोबळ मानाने तो आकडा काढलेला आहे की एक 15,000 पर्यंत जागा येतील आणि या 15,000 जर जागा आल्या तर या प्रकारे तुमचं जे कट ऑफ आहे तर येऊ शकतं. खूप हाय तुमचं कट ऑफ जाईल असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे या आकड्यावरून, कारण खूप सारे माझ्या जेवढे काही ओळखीचे स्टुडंट आहेत त्यातले खूप सारे असे आहेत की ज्यांचं ऑलरेडी शिक्षक म्हणून झालेला आहे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, पुन्हा इथं फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. परत शब्द प्रयोग करतो, काळजी करू नका. मार्क चांगले असतील तर तुमचं सिलेक्शन होईल. याच्यामध्ये बीएड वाल्यांची संख्या खूप आहे. त्यात मॅथ सायन्स वाले भरपूर आहे. डीएड पेपर 1 पास झालेले डीएडचे जे काही स्टुडंट आहे ते मिनिमम याच रेंजमध्ये आहे. मिनिमम बघा 110 मार्क आहेत ते 125 चे मार्क. सरासरी सांगतो मी तुम्हाला बघा, सरासरी जे अवरेज काढलं जातं तर पेपर 1 आणि त्याच्यात तुमचं डीएड पास आहे अशी जी जनता आहे, अशी जी मुलं आहेत त्यांचे मार्क 1 ते म्हणजे 110 ते 125 याच दरम्यान, 110 ते 125 याच दरम्यान तुमचे डीएड वाले पेपर 1 वाल्यांचे मार्क आहेत. त्यामुळे इथं तर बीएड वाल्यांचे थोडे मार्क एक्स्ट्रा आहेत. बीएड वाल्यांचे मार्काची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात आहे, जास्त आहे. त्यांचा पेपर 2 सुद्धा पास नाही, त्यांचं ऑलरेडी मेरिट हाय लागतं. बीएड वाल्यांचं मेरिट हायच लागणार, त्यात काही शंकाच नाही. कारण स्पर्धा खूप मोठी आहे. त्याच्यामुळे यांचं मेरिट हाय लागेल. पेपर 1 वाल्यांचं जे काही मेरिट आहे 110 ते 125 यामध्येच खेळणार आहे. 110 मार्क ते 125 मार्क यामध्येच खेळणार आहे. कुणाचं? तर पेपर 1 वाल्यांचं, 1 ते 5 वाल्यांचं. त्याच्यासोबत जर विचार केला तुम्ही, बघा हे तुमचं पेपर 1 वाल्यांचं 110 ते 125, मग बीएड वाल्यांचं ऑलरेडी मेरिट जास्त आहे. तुमच्या जागा किती येतात त्याच्यावर सुद्धा सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे कट ऑफ आहे साधारणतः किती मार्कापर्यंत तुमचं कट ऑफ लागेल हे सुद्धा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं. तरी पण आता याच्यामध्ये तुमच्या कास्टमध्ये बघा, तुमच्या कास्ट वाईज तुम्हाला मी काय सांगितलंय, 110 ते 125 याच मधात तुमचं कट ऑफ असणार आहे. यापेक्षा जास्त तुमचं कट ऑफ जाणार नाही. कुठलीच कास्ट असू दे जाणार नाही. मग याच्यामध्ये तुमची कास्ट एसटी कास्ट असेल तर तुमचं कट ऑफ 100च्या खाली लागेल. 100च्या सुद्धा खाली लागेल तुमचं कास्ट. तुमची एससी असेल तर साधारणतः मुलींचं 105 मध्ये एससीचं कट ऑफ लागलेलं आहे. टेट 2 ला तर तुमचं थोडंसं असेल तर 110 112 पर्यंत तुमचं कट ऑफ जाऊ शकतं एससी वाल्यांचं. मग ईडब्ल्यूएस वाल्यांचं सुद्धा यावेळेसचं जे कट ऑफ आहे हे याच रेंजमध्ये राहणार, 105 ते 110च्या रेंजमध्ये. 105 ते 110 1 ते 5 पेपरला ईडब्ल्यूएस वाल्यांचं कट ऑफ सुद्धा एससीच्या खाली यावेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अजून कमी लागू शकतं तर हो, अजून सुद्धा कमी लागू शकतं. त्याच्यामुळे एनटी वाले आहेत तर सेम एनटी वाल्यांचं सुद्धा 110 ते 125च्या दरम्यान एनटी वाल्याचं, एससीबीसी वाल्यांचं सुद्धा सेम तेच कट ऑफ लागणार आहे. आणि एवढी तुमची कास्ट असून सुद्धा तुमचं वेगळं समांतर आरक्षण असेल. वेगळं समांतर आरक्षण म्हणजे कुठलं? तुम्ही स्पोर्टमध्ये आहात, स्पोर्टचं तुमचं समांतर आरक्षण आहे. तुमचं प्रकल्पाचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आहात तुम्ही, भूकंपग्रस्त तुमचं आरक्षण आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अंशकालीन आहात, तुम्ही अपंग आहात, ठीक आहे, दिव्यांग तुम्ही आहात, दिव्यांगाचं आरक्षण आहे. तुम्ही माजी सैनिक आहात, माजी सैनिकाचं तुमचं आरक्षण आहे. ठीक आहे. इतर हे आरक्षणाचं मिळून अजून तुमचं 100च्या आतमध्ये कट ऑफ येतं, 100% येतं. त्याच्यामुळे एवढं काही भाऊ करू नका. तुमचं 110 ते 125 या दरम्यान मागचं जे कट ऑफ लागलं त्याच्यामध्ये 5 मार्क एक्स्ट्रा धरून चालायचे. याच्यापेक्षा जास्त तुमचा कट ऑफ जाणार नाही, कारण मार्क भरपूर आहेत. पण पेपर 1 वाल्या मुलांची मार्काची टक्केवारी खूप कमी आहे. बीएड वाले आणि त्यात पेपर 2 वाले जे आहेत त्यांची मार्काची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे ते मार्क खूप वाटतात आपल्याला.
पेपर 1 वाल्यांचं 1 ते 5चं मेरिट ऑलरेडी कमीच लागणार आहे. 110 ते 125 च्या दरम्यान ज्यांना कोणाला मार्क असतील समजायचं तुमचं सिलेक्शन होईल. होप ठेवायचं का? तर 110 ते 125 वाल्या सगळ्यांनी होप ठेवा. यांनी फक्त तुमचं कुठलीही कास्ट आहे त्याच्यामध्ये कुठलंच समांतर आरक्षण नाही अशाने 110 ते 125 होप ठेवा. समांतर आरक्षण असेल तर तुम्हाला 90 ते 105 मध्ये जरी मार्क आले तर तुम्ही 100% होप ठेवा. ठीक आहे. थांबतो. हा व्हिडिओ खूप महत्वाचा एक डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. ठीक आहे. आपला WhatsAppचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा सगळ्यांनी जॉइन करा. ठीक आहे. थांबतो.